हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती, तुमच्यामुळे झाली होती वाटते का तुम्ही? आता शिवसेनेचे ते 4 उमेदवार आहेत, तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणल्यावर आता निवडणूक लढवत आहे, तुम्ही समोर जात आहे, त्यामुळे विरोधकांना फायदा होणार नाही. मी विरोधकांबद्दल मी कधी विचारच करत भाजपला नाही. फायदा होणार नाही. नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. अवघे 3 ते 4 दिवस आहेत नांदेड महानगरपालिकेच्या मतदानाला. एकंदरीत आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 3च्या मिनल पाटील आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या होत्या. तिकीट कापल्यानंतर 2 आमदार एकमेकांसोबत भिडले होते. काय सांगसाल ताई, तुमच्यासाठी हेमंत पाटील बालाजी कल्याणकर यांच्यासोबत भिडले होते? असं काही भिडले गेले वगैरे नव्हते. आम्ही मागच्या 7-8 महिने झालं मी माझ्या प्रभागासाठी जे पण योगदान देतेय, ज्या प्रमाणात मी कामं करतेय, ज्याप्रमाणे लोकांच्या ज्या पण अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतेय आणि माझ्या सांगवी प्रदेशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी माझे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न बघून माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील साहेबांना आणि बाबुरावजी कदम साहेबांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. कारण आम्ही मूळचे शिवसैनिकच आहेत. मागच्या 7-8 महिन्यांपासून मी शिवसेनेचा ज्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार वाढवला होता, तर तो अगदी पूर्ण नांदेडभर माझी चर्चा पसरली होती की कुणीतरी शिवसैनिक आहे आणि अगदी जोराजोरामध्ये तिने कामं चालू केलेले आहेत. पण हे सगळं करत असताना शिवसेनेकडूनच माझं तिकीट कापण्यात आलं होतं. पण तरी पण एक चांगल्या व्यक्तींच्या मागे पाठीमागे आपली पूर्ण जनता आणि सगळे नेते सुद्धा असतात. अगदी त्याचप्रमाणे हेमंतभाऊ पाटील साहेब आणि बोंडारकर साहेब आणि बाबुरावजी कदम कोळीकर साहेब यांचा भक्कम पाठिंबा माझ्यासोबत आहे. बरं, तुम्ही शिवसेनेमध्ये एक निष्ठेनं काम करताय म्हणता, मग तुमचा पत्ता कट कशामुळे झाला आणि कोणी केला? तो जो काय विषय असेल तो आता त्याला होऊन बराच टाइम झालेला आहे. मी आता निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेली आहे. निवडणूक अगदी जोरदार प्रचार पण सुरू आहे. त्याचबरोबर मला खूप सारा प्रतिसाद सुद्धा माझ्या जनतेकडून मिळत आहे. अगदी 2 दिवसावर आता आपली निवडणूक सुद्धा होणार आहे 15 तारखेला. तर माझ्या पक्षाची निशाणी आहे ती म्हणजे छत्री. तर मी सगळ्या माझ्या सांगवीतील मतदार बंधूंना, भगिनींना, माझ्या बहिणींना आणि भावांना मी आवाहन करते की मला येणाऱ्या 15 तारखेला 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. तर आपण माझ्या छत्री या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करावे. बरं, आता इथे शिवसेनेचे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 3 मध्ये, तरी पण तुमच्या बॅनरवर एकनाथ शिंदे त्यांचे फोटो दिसायले. हो ना, कारण पक्षाचं चिन्ह जरी सोबत नसलं तरी त्यांचा भक्कम पाठिंबा आमच्या सोबत आहे. कारण आम्ही एक शिवसैनिकच आहोत, फक्त चिन्ह सोबत नाहीये. हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती, तुमच्यामुळे झाली होती वाटते का तुम्ही? जी घोषणा झाली आहे बघा, माझं म्हणणं असं असतं की कोणताही अधिकारी, कोणताही जेव्हा पण पद असतं ते आमदाराचं असो किंवा खासदाराचं असो, त्यांची एक निष्ठा असते. तर आपण कोणत्याही पदाला हा मान दिलाच पाहिजे. मग ते कोणी असो, आपला प्रतिस्पर्धी असो किंवा दुसऱ्या पक्षाचा नेता असो किंवा कोणताही नेता असो. नेता हा नेता असतो. आपण त्यांच्याबद्दल कधीही रिस्पेक्टनीच बोललं पाहिजे. ज्या प्रकारे त्यांनी शिवीगाळ केली त्यासाठी तर मी जाहीर निषेधच करते. आपण असं बोललंच नाही पाहिजे, कारण पदाचा हा मान असतोच. बरं, हेमंत पाटील हे मोठे नेते म्हणून शिवसेनेचे नांदेडमध्ये असेल, हिंगोलीमध्ये असेल मानले जातात. त्यांच्यावर घोषणाबाजी कशामुळे झाली वाटते तुम्हाला? काय कारण? तो काहीतरी एक षडयंत्र रचला गेला होता. आता तो कोणाच्या माध्यमातून रचला गेला होता त्याच्याबद्दल मला मी बोलणार नाहीये. ते तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे जे षडयंत्र रचलं गेलं होतं ते अतिशय चुकीचं होतं आणि मला ते कोणालाही न पटणारी गोष्ट आहे की ज्या प्रकारे शिवीगाळ केली होती. ते आमदार आहेत, त्यांचा आपण मान केलाच पाहिजे. तर आता तुम्ही जनतेमध्ये फिरताय, या प्रभागात काय काय प्रश्न आहेत प्रलंबित, काय सांगतायत नागरिक तुम्हाला? नागरिकांना आत्ताच नाही, फक्त निवडणूक आली म्हणूनच नाही, तर मी बऱ्याच महिन्यांपासून मी स्वतः फिरून बघत आहे. 1997 साली महानगरपालिकेची स्थापना झाली, पण तेव्हापासून माझ्या प्रभागात जर बघितलं तर भरपूर साऱ्या अडचणी आहेत. थोडीफार कामे झालेली आहेत. रस्ते, नाली, पाणी, ड्रेनेज, त्याचबरोबर पथदिवे नाही आहेत. पिण्याचं पाणी सुद्धा योग्य प्रकारे येत नाही. हॉस्पिटल नाही आहेत. त्याचबरोबर शाळा, अंगणवाड्यांच्या तुटवडा मला जाणवतो आहेत, पण त्या कमी प्रमाणात आहेत. पण लाभार्थी खूप जास्त प्रमाणात आहेत. स्मशानभूमीचे पण काही अडचणी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं मी एकत्रीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर मी स्वतः जाऊन जनतेला 7169 जनतेपर्यंत पोहोचून मी जनतेला सुद्धा त्यांच्या अडचणी विचारलेल्या आहेत, लेखी स्वरूपात लिहून घेतलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला आपल्या सांगवी प्रभागाला विकासाच्या स्वरूपात कसं घेऊन जायचं याच्यावरती पूर्णपणे आराखडा सुद्धा तयार केलेला आहे.
बरं, एकंदरीत आता शिवसेनेचे ते 4 उमेदवार आहेत. तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला म्हणल्यावर आता निवडणूक लढवत आहे, तुम्ही समोर जात आहे, त्यामुळे विरोधकांना फायदा होणार नाही. मी विरोधकांबद्दल मी कधी विचारच करत भाजपला नाही. फायदा होणार नाही. मी विरोधकांबद्दल कधी विचार केलेलाच नाहीये. मी माझ्या जनतेचा विचार करते आणि मी जी ही लढाई चालू केलेली आहे ती माझ्या जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्यासाठी केलेली आहे. तर मी जनतेचा विचार करते आणि ही जी ह्या सगळ्याचे प्रयत्न चालू आहेत माझ्या जनतेसोबत साठीचे आहेत. जनता जर माझ्या सोबत असेल तर मला बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची मला वाटत नाही की मला गरज आहे. शिवसेनेची सभा होणार आहे असं कळते. एकनाथ शिंदे तुमच्या प्रचाराला येताल का? मला अद्याप तरी याच्याबद्दल काही माहिती नाहीये आणि त्यामुळे मी याच्यावरती काही विचार केलेला नाहीये. एकनाथ शिंदे जर आले तरी तुमच्या प्रचाराला येताल का? अद्याप तरी काही सूचना मला माहिती नाहीयेत की साहेब इकडे येणार आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काही विचार पण केला नाही किंवा तशा प्रकारे आमचं बोलणं पण झालेलं नाही. शिवसेनेचे कोणकोणते नेते तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत? तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की प्रचाराचा नारळ फोडण्यात आलेला आहे. तर त्यामुळे सगळ्यांचे प्रयत्न आमच्यासाठी तर चालूच आहेत, आमचे स्वतःचे पण चालू आहेत आणि सगळ्यांचा खंबीर पाठिंबा सुद्धा माझ्यासोबत आहेच आहे. बालाजी कल्याणकर काही मदत करतायत का तुम्हाला या सगळ्या घडामोडी? मला वाटतं मी सक्षम आहे तसं आणि मी जनतेपर्यंत बऱ्याच वेळा पोहोचली पण आहे. त्यामुळं ही निवडणूक माझी आहे. बऱ्याच जणांचा म्हणजे खंबीर पाठिंबा तर मला आहेच, जनतेचा खंबीर पाठिंबा आहे आणि ही माझी जी लढाई आहे ती जनतेसोबत आहे. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर बालाजी कल्याणकर म्हणतात मी जिथं मला सक्षम उमेदवार वाटले तिथं मी संधी दिली त्यांना. तुम्ही सक्षम नव्हतात का? मग आता ज्यांचे त्यांचे विचार असतील त्यांना वाटले नसेल कदाचित, पण मला माहिती आहे की आपण सक्षम आहोत. त्यासाठीच आपण ह्या रणांगणामध्ये आज मी उभी आहे. बरं, जर तुम्ही निवडून जर आलात, जनतेने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही अपक्ष राहणार का कोणा पक्षामध्ये जाणार आहे? शिवसेनेमध्ये परत जाणार आहे? आम्ही शिवसेनेमध्येच परत जाणार. बरं, काय प्रश्न या प्रभागातला ते तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वात मोठा त्या प्रश्नाला तुम्ही हात घालणार? मला वाटतं सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पिण्याचा पाण्याचा. कारण पिण्याचं पाणी हे एकदम दूषित प्रकारचं पाणी आहे. मला वारंवार समस्या माझ्या प्रभागात जनतेकडून माझ्याकडे येत असतात आणि पिण्याचं पाणी हे डायरेक्ट आपल्या आरोग्याशी जोडणारी गोष्ट आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम मला पाण्यावरती काय करता येईल त्याच्यावरती मी काम करणार आहे. एकनिष्ठ कार्यकर्त्याला इथं नांदेडमध्ये न्याय भेटला का? वाटते का तुम्हाला न्याय भेटला नाही किंवा भेटला? ते सगळं काय झालं आता हे याच्यापासून मी फार दूर आहे. मला फक्त एवढंच कळते की आता येणारी 15 तारखेला आपलं मतदान आहे आणि आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून यायचं आहे. बरं, आता तुम्ही नागरिकांमध्ये फिरताय, कोण्या पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवर फडकल वाटतो तुम्हाला? अद्याप तरी मला काही याची आयडिया नाही आहेत. तुम्ही नागरिकांमध्ये फिरताय, कोणाचं वातावरण वाटतंय? सेना, भाजप, वंचित, काँग्रेस? अद्याप तरी तशा सूचना काही मला जनतेकडून दिसलेल्या नाहीयेत. कारण मी माझ्याबद्दलची मी त्यांच्याकडून उत्सुकता बघते, पण अशा चर्चा बाकीच्या पक्षांबद्दलच्या तर मी काही ऐकलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे मी याचं काही उत्तर आता सध्या तरी देऊ शकत नाही. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, या होत्या अपक्ष उमेदवार. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः हेमंत पाटील आणि बाबुराव कुळीकर हे देखील आले होते. आल्यामुळे हेमंत पाटील यांच्या विरुद्ध घोषणाबाजी देखील झालेली पाहायला मिळत होती. मिनल पाटील यांच्यामुळे 2 आमदार एकमेकांसमोर भिडलेले देखील पाहायला मिळत होते.